संपूर्ण माझ्या शेतकरी बांधवांना मी आज माहिती देऊ इच्छितो की मध्यंतरीच आपल्या जो येलो मोजॅक आणि दुष्काळ निधी या बाबतीमध्ये जो संभ्रम होता तो दूर झाला आणि आता जवळपास केवायसी वगैरे काढून त्याचे पैसे अकाउंटवरती जमा होतील। त्यामुळे जवळपास 68 कोटी 51 लाख रुपये आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि अशा रीतीने या अगोदरही जवळपास आपण पीक विमा असेल, सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी, दुष्काळ या सगळ्या माध्यमातून 422 कोटी रुपयाचं संपूर्ण तालुक्यामध्ये 5 वर्षांमध्ये अनुदान दिले आहे। त्याचबरोबर सातत्याने आपण विकास करत असताना बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून, त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या PWD असेल किंवा मुख्यमंत्री सडक योजनेच्या आता निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा जवळपास आपले 40 किलोमीटरचे रस्ते आपण घेतलेले, जवळपास 75 कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे। PWDच्या माध्यमातून 15 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। आणखीनही 85 कोटी रुपये PWDच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्या तालुक्याला अपेक्षित आहेत। तर माझ्याकडून काही DPDCच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे गोरवाडा या ठिकाणच्या किटवेअरची मंजुरी अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे। त्याचबरोबर काही एक साठवण तलाव आहेत, 5 साठवण तलाव, आणखी मी थोडे जास्त मागतो परंतु ते 5 साठवण तलाव लवकरात लवकर या ठिकाणी मंजुरी अपेक्षित आहे। त्याचबरोबर जे जामगाव हद्द शिव ते जैन मंदिर या ठिकाणचं जे आपलं 5.700 किलोमीटरचा जो रस्ता बार्शी नगरपालिकेचा होता त्याची सुद्धा निविदा प्रक्रिया झालेली आहे। येणाऱ्या 4-8 दिवसांमध्ये आपण त्याचं उद्घाटन करतोय। त्याचबरोबर आपल्या सर्वांचा स्वाभिमान छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पुढची भिंत वगैरे त्याचं सुद्धा एक 8-10 दिवसांमध्ये आपण पुतळ्याचं अनावरण आपण अश्वरोड पुतळ्याचं त्या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पण पुतळ्याचं काम चालू आहे। तोही पुतळा लवकरात लवकर तयार होऊन तो नगरपालिकेच्या स्वाधीन किंवा सर्व आपल्या अनुयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी, मग मीही त्यामध्ये आला, त्या सगळ्यांच्याच सल्ल्याने त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ठेवायचं त्याच्या बाबतीमध्ये धोरण स्पष्ट केलं जाईल। त्याचबरोबर मराठा मंदिराचं पण काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, फरशीचं काम राहिलेलं आहे, त्याला सुद्धा मी सकाळी उद्या भेट देणार आहे। तेही काम 10-15 दिवसांमध्ये आपण त्याचंही उद्घाटन सोहळा आपण करतोय। म्हणजे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे ऑगस्ट अखेर मराठा मंदिर असेल, छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा विषय आहे, 92 कोटीच्या रस्त्याचा विषय आहे, आणखीनही जे उद्घाटन DPDC वगैरे सगळेच विषय, साठवण तलाव किंवा बोरावड्याचे, हे सगळे कामं जवळपास आपण आज माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी विकास कामं करू शकतो। मध्यंतरी पण लाडकी बहीण योजना या ठिकाणी राज्य शासनाने घोषित केली, माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब, त्या अनुषंगाने रणवीर राऊतला त्या समितीचा अध्यक्ष केल्यानंतर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 52,000हून अधिक फॉर्म आपण भरून घेतलेले आणि त्याला सुद्धा 17 ऑगस्ट रोजी शासनाच्या वतीनं पैसे त्या ठिकाणी अकाउंटवरती सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्याचा जे काही हप्ता 1-2 महिन्याचा तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार। आणि त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही एक छानपैकी स्क्रीनवरती शासनाचा जो कार्यक्रम आहे, माझ्या सर्व काही 5-10 हजार जे काही 3,000-5,000च्या महिला उपलब्ध होतील शहरातील किंवा ग्रामीण मधल्या, आता महिलांना ये जा करणं कठीण आहे, त्या माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही एक छानपैकी प्रोग्राम बार्शी शहरामध्ये आखतोय। त्याची रूपरेषा सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी कळवू। त्याचबरोबर आपले सुशिक्षित बेरोजगार, मग 12वी पास आहेत, काही डिप्लोमा केलेले आहेत, त्यानंतर काही ग्रॅज्युएशन झालेले, त्या बाबतीमध्ये पण राज्य सरकारने त्या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे। शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी जवळपास वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे। जुनं थकीत वीज बिल माफ केलेलं आहे 5 वर्ष, 7.5 HP त्याची पत्र आता सगळ्याला प्रत्येक घरोघरी येतील। रात्री जवळपास 11:30 वाजेपर्यंत आमची आणि
राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची बैठक झाली, काल माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा माझी भेट झाली। या 3 दिवसामध्ये पूर्वी निवडणुकीच्या लोकसभेच्या प्रक्रियेमध्येच मी जरा 4-4 दिवस मुंबईला राहिलो, परंतु 3 दिवस मी मुंबईला ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस हे सगळेच विषय होते। त्यामध्ये मग आता अर्ध तिकीट असेल आपल्या महिलांकरता, हे सगळेच जनहिताचे जे निर्णय या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले, तरी देखील काही अंशी माझ्या शेतकरी बांधवांच्या किंवा शेतकरी पुत्रांच्या मनामध्ये थोडा संभ्रम असतो। तुम्ही सगळे निर्णय घेतले आणि चर्चाही असते, मग लाडल्या बहिणीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला, शेतकरी लाडल्या भावाच्या बाबतीमध्ये सरकार काय करणार, आणि त्या अनुषंगाने मी असेल किंवा आमचे सहकारी आमदार या सर्वांनी गेल्या 3 दिवसामध्ये जवळपास आम्ही एक 10 ते 15 आमदार आमचे सहकारी मित्र माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली, फडणवीस साहेबांची भेट घेतली, अजितदादा साहेबांबरोबर चर्चा केली। आम्ही स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो सगळ्यांचा पोशिंदा आहे, शेतकरी जो बळीराजा आहे, की ज्याच्या जीवावरती सगळी अर्थव्यवस्था आपली चाललेली आहे, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। ज्यावेळेस आपली शेती पिकल किंवा शेतीतलं धान्य पिकतंय त्यावेळेस सगळ्या बाजारपेठेला चालना मिळते किंवा आपली इंडस्ट्री एक दिमागामध्ये चालू राहते, आणि या सगळ्यांचा जो मुख्य घटक आहे तोच ह्या लाभापासून थोडा दूर फेकला जातो अशी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भावना आहे। मग त्यामध्ये आता शेतीमाल आले, उदाहरणार्थ हमी भाव जे दिले जातात, मग ज्वारी असेल, गहू असेल, धान असेल, सोयाबीन आहे, त्याचबरोबर ऑइल सीड आहेत सगळ्या, सूर्यफूल असेल, त्याचबरोबर शेंगदाण्याचा विषय असेल, मूग असेल, उडीद आहे, त्याचबरोबर तूर आहे, हे जे भाव आहेत कधी काही एका दिवसात थोडं शॉर्टेज झालं तर आता उदाहरणार्थ तुरीचा हमी भाव माझ्याप्रमाणे 7,550 आहे, परंतु आता बाजारामध्ये 10 आहे, ही कधी क्वचित घडते, नाहीतर 7,000 7,500 ही तुरीची मॅक्झिमम रेंज असते। त्याचबरोबर हरभरा सुद्धा जवळपास 5450 रुपये हरभऱ्याचा हमी भाव, परंतु आता जरा हरभऱ्याला थोडी पीक गेले दुष्काळामुळे गेल्यामुळे थोडी तेजी आलेली, नाहीतर सातत्यानं जे पिकावरती आपल्याला फटका बसला जातो की शेतकरी पिकवते, आणि या सगळ्या बाबी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेबांच्या थोड्या निदर्शनात आणले आहेत अजितदादांच्या, की ज्यावेळेस पीक येतं त्यावेळेस फेडरेशन आणि नाफेड यांच्याकडनं जी खरेदी केंद्र केली जातात त्या खरेदी केंद्रामध्ये हमी भाव दरवर्षी जे केंद्र सरकार जाहीर करते, आता उदाहरणार्थ आपला सोयाबीनचा जो भाव आहे माझ्या माहितीप्रमाणे 4892 रुपयाचा भाव सोयाबीनचा। आज जर परिस्थिती पाहिली तर आपण जवळपास 2-2 वर्षाचं सोयाबीन आपल्या शेतकरी बांधवांच्या आपल्या पूर्ण मराठवाडा किंवा आपल्या बार्शी वगैरे काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये पीक आहे, आणि ह्या गोष्टी प्रामुख्यानं शासन दरबारी ठोस पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो, आणि त्या प्रयत्नाला यश येताना आम्हाला दिसतंय। तर लवकरच सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी सांगितलं की जवळपास 4892 रुपये हमी भाव, आणि आता बाजारामध्ये 4200 रुपयानं त्याची खरेदी होती, हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। 692 रुपये, आणि असा एक काही जाहीरातले शुक्राचारी की थोडी सरकारकडे माहिती थोडी काही अंशी थोडी चुकीची जाते। आता आपल्या लक्षात आलं असेल की कोण कसं माहिती देते, अत्यंत चुकीची माहिती आहे की अशी सरकारकडे माहिती जाते की आता शेतकऱ्यांकडे सोयाबीनच राहिलेलं नाही, आता जो स्टॉक आहे तो व्यापाऱ्यांकडे, का व्यापाऱ्यांनी जरी थोडं ती जी मंदी करता काय 100-200 रुपये त्याच्या पण पोटाला मिळावं म्हणून कडा सीझन मध्ये माल घेतला असेल आणि त्यांनी एक 2-3 महिने सांभाळला किंवा त्याला 100-200 रुपये मिळाले, तर काही गैर असण्याचं काही कारण नाही असं मला पण वाटते। आणि आज मुळातच खरी माहिती शासनाच्या पुढे सुद्धा जाणं गरजेचं आहे, कारण जरी शासनाने नाफेड आणि फेडरेशनच्या माध्यमातून काटे लावली तरी सुद्धा शासन खरेदी करत असताना तेवढ्या ताकदीने व्यापारी सुद्धा उतरल्यानंतर त्याची स्पर्धा होऊन भाव वाढले जातात, नाहीतर शासनानंच सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर ते पण शक्य नाही। त्यामुळे दोन्ही गाडीची चाकं
वेगवान असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जी चुकीची माहिती गेलेली आहे की आता व्यापाऱ्यांजवळ सोयाबीन आहे, अजिबात नाही। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा सोयाबीन आहे। त्यामुळं आम्ही विनंती केलेली आहे की आता सुद्धा नापेडचे आणि फेडरेशनचे काटे तुम्ही तातडीने लावा आणि जो 48,4892 रुपये हमी भाव आहे तो हमी भावानं तरी तुम्ही खरेदी करायला सुरू करा आणि जे काही नुकसान होते शेतकऱ्याचं त्याला पर क्विंटल किमान 500 रुपयाचं तर अनुदान द्या, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली। आता सरकारनं पर हेक्टरी 5,000 रुपये दिले, परंतु पर हेक्टरी 5,000 रुपये जरी दिलेले असले तरी 25 क्विंटल सोयाबीन पर हेक्टरी होते। म्हणजे उदाहरणार्थ 10 क्विंटल आपण विक्री धरू, 25 क्विंटल म्हणलं तर 5,000चे 200 रुपयाप्रमाणे जे पैसे मिळतात ती मदत तुटपुंजी होती। कारण आज जर पाहिलं तर 4892 रुपये हमी भाव आणि मिळणारी 200 रुपये मदत 42 आणि 2 44 रुपये झाली, तरी सुद्धा 492 रुपये शेतकऱ्याचा तोटा होतो। ही बाब आम्ही प्रामुख्याने निदर्शनास आणलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आणि आत्मविश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा ह्याच्यावरती गांभीर्यानं दखल घेतील। आणि आम्ही आणखीनही मागणी केलेली आहे जोराची त्या ठिकाणी आणि आम्ही सगळेच आमदार 15-20 आमदार आणखीन ही मंगळवारी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा या तिघांनाही भेटणार आहोत। मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस आणखीन तळ ठोकून मी मुंबईला थांबणार आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून टोकाचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी सगळे आमदार या ठिकाणी माझे सहकारी मित्र जे आमदार आहेत आम्ही या मराठवाड्यातले वगैरे आम्ही भारतीय जनता पार्टीचे शिंदे साहेबांचे अजितदादा सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि त्यामध्ये जे काटे लावले जातात नापेड आणि फेडरेशनचे ते 12 महिने असावे अशी माझी एक मी शेतकऱ्यातला पण जाणकार, व्यापारामध्ये मी जे असतो व्यापार किंवा शेती दोन्ही पण अंग माझ्याकडे, त्यामुळं शेतीमध्ये काय अडचणी येतात ते मला दिसतं आणि व्यापारामध्ये पण काय अडचणी ती दिसते। त्याच्यामुळं एक तर आता सोयाबीन आलं, आता उदाहरणार्थ उडीद 9,000 रुपये भाव, आता 8,500 रुपये भाव आलेला आहे। त्या उडदाचा हमी भाव 7,400 रुपये हमी भाव आहे। आता मला एवढीच भीती आहे की उडदाचं पीक, कारण जूनला मृग नक्षत्राचा पाऊस पडलेला आहे, मृग नक्षत्राचा ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस उडदाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं। ही माझा शेतकरी म्हणून अनुभव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्याच महिन्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उडदाची नवीन आवक सुरू होईल आणि आवक बंपर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते भाव 6,500 पर्यंत येऊ शकतात ही माझ्या मनामध्ये भीती आहे, एक शेतकरी पुत्र म्हणून अनुभव असल्यामुळे। त्यामुळे माननीय शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला मी विनंती केलेली आहे की अगोदरच दक्षता घेऊन उद्या भाव ढासळणार नाही ह्याची दक्षता घेऊन नापेडनं आणि फेडरेशननं आत्ताच ह्याच्यावरती नियोजन करून बैठका घेऊन तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। आणि 2 महिन्याचा सीझन गेल्यानंतर शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर परत काटे लावण्यात काय, खरेदी केंद्र उघडण्यात काय अर्थ नाही। या गोष्टी आम्ही निदर्शनात आणल्या आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा छडा आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही आणि त्याला कुठला धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीचं नियोजन। आजच मला मग आनंद वाटला की मी IBN लोकमतच्या बातम्या दुपारी पाहत होतो, त्यावेळेस अजितदादा पवारांनी सुद्धा सभेमध्ये जाहीर केलं की कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात बंद केली, थोडा घोटाळा झाला, चूक झाली असं त्यांनी स्वतः एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने मान्य केलेलं नाही। इथनं पुढे निर्यातीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आवडून सांगतो की निर्यातीच्या बाबतीमध्ये असा प्रकारचा कुठलाही निर्णय होणार नाही। कारण मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सोयाबीनच्या बाबतीमध्ये मी लोकसभेला मागणी केलेली होती शासनाकडे, त्या दृष्टिकोनातून 5,000 रुपये अनुदान, पण ती मदत कमी, कापसाला असेल, सोयाबीनला असेल किंवा कांद्याला 350 रुपये पर क्विंटलची ही मदतीचा प्रश्नच पुढे भविष्यात उद्भवणे, त्या दृष्टिकोनातून एक बॅलन्स असावा अशी एक कमिटी सुद्धा की ज्याचं बाजारावरती रोज नित्यनियम लक्ष आहे, रोजचा बाजार कमी जास्त कसा होतो, कारण शेवटी काही पिकं सुद्धा जागतिक दर्जाची पीक आहे, जगामध्ये जर काही चढ उतार झाला तर ते खालीवर होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही। त्यामुळे सोयाबीन हे जागतिक पीक आहे, जगाच्या बाजारपेठेवरती त्याचं मूल्यांकन केलं जातं। त्याच्यामुळं जगात जरी काय त्याची खरेदी विक्रीचं किंवा जागतिक पीक असेल तरी आपल्या देशातल्या शेतकऱ्याला धोका होणार नाही याची काळजी सरकारने घेणं माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकले।
आणि त्याचे 12 महिने काटे असावे नाफेड फेडरेशनची, जेणेकरून खरीददार आहे हमी भावाच्या खाली कधीच शेतकऱ्याला विकण्याची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही ठोस असा निर्णय घ्यावा ही भूमिका मांडलेली आहे. दुसरा मुद्दा, जे सातत्यानं आपण पाहतो की दूध उत्पादक शेतकरी आता 28 रुपयापर्यंत दर माझ्या माहितीप्रमाणे आले. पहिलं 5 रुपये अनुदान शासनानं दिलेलं आहे, आणखीन 2 रुपये अनुदान देण्याची या ठिकाणी सरकारनं निर्णय घेतलेला आहे. त्याची सुद्धा अधिसूचना लवकरात लवकर निघेल. परंतु या ठिकाणी माझ्यासारख्या जबाबदार व्यक्तीचं मत या ठिकाणी आहे, कारण मी दूध संघ चालवलेला आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की जवळपास एक 8 वर्ष दूध संघ माझ्याकडे होता. मला सुद्धा अडचण यायला लागली म्हणून मी विकून टाकला. आणि हे जे विष पाजणारी का एक टोळी आपल्या सगळ्या नागरिकांच्या जीवाशी खेळणारी टोळी या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये की जे दुधामध्ये भेसळ करते. उदाहरणार्थ बीडला आता धाडी टाकलेले आहेत, त्या दिवशी शासनानं धाडी टाकून काही लोकांना त्या ठिकाणी अटक पण केली. परंतु या बाबतीमध्ये कठोरातली कठोर कारवाई करावी आणि या भेसळीच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्यावा. अशा पद्धतीने जर निर्णय घेतला तर जी 1.25 कोटी लिटर आपल्या राज्यामध्ये दूध जमा होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे आकडा सांगितला तर तुम्ही आश्चर्यचकित होताल की मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ पण करणारी टोळी याचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून शासनानं पावलं उचलले, लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई होऊन जर ती भेसळयुक्त दूध कमी झालं तर ऑटोमॅटिकली शेतकऱ्याच्या दुधाला सुद्धा चांगला भाव मिळणार. आणि अशा रीतीनं फळबागा असतील, भाजीपाला असेल किंवा धान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला योग्य भाव मिळावे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच आमदार मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 दिवसामध्ये सगळी खलबत होणार आहेत. ह्याच्यावरती आम्ही विनंती केलेली की एखाद्या ज्यांना कळतंय, ज्या डीप मध्ये रोजच्या रोज आहेत ह्या व्यवहाराशी किंवा शेतीशी निगडीत, त्यांची एखादी कमिटी नेमा, मग अधिकाऱ्याची नेमा किंवा 2-3 आमदाराची नेमा की जेणेकरून ते शासनाला सल्ले देत राहील. अगोदरच्या तर असतातच, परंतु आणखीन जे एकदम खोलवर जाऊन अभ्यास करणारे ते म्हणजे त्या दृष्टीने शेतकऱ्याला काय होणार नाही. सगळ्यात मोठा विषय म्हणजे आम्हीच सगळं एक मोठं पाऊल उचललेलं आहे सगळ्या नेत्यांना भेटून की संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. आणि आम्ही त्या बाबतीमध्ये शासनाकडे आग्रही भूमिका मांडणार आहोत. त्याचं लिडिंग मी सगळ्या आमदाराला घेऊन मी स्वतः करणार आहे. कारण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाल्याशिवाय आणि उतारा कोरा झाल्याशिवाय आपल्या इथल्या शेतकऱ्यांना गत्यंतर नाही, त्याला न्याय मिळणार नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं या ठिकाणी उचलण्याचा सगळ्या आमदारांनी निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब या तिघांकडे आग्रही मागणी करणार आहोत. आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही जर काही आमदारांनी, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, शिंदे साहेबांचे आणि दादांचे, सगळेजण आम्ही अग्रेसिव्ह भूमिका मांडणार. शेवटी ज्याच्या जीवावरती आपण जगतो किंवा जो बळीराजा आहे की ज्याच्या जीवावरती सगळी अर्थव्यवस्था आपल्या देशाची, राज्याची मजबूत आहे, तो जर सुखी नसेल आणि तो दुःखी असेल, आता आपण पाहतो की त्याच्या घरात मुलगी जर घ्यायचं म्हणलं तर 3दा विचार करायला लागला. शेतकऱ्याची परिस्थिती थोडी नाही म्हणलं तर अडचणीची विनाकारणी. आणि तो कधी निर्यात आहे त्याच्या धोरणामुळे तो जीवनामध्ये नाही राशी. आणि ह्यामुळं एकदा जशा पद्धतीनं वीज बिल माफीचा निर्णय घेतला त्या पद्धतीनं संपूर्ण शेतकऱ्याचा एकदा उताराच कोरा करा अशा पद्धतीची मागणी जोर धरणार आहे. आणि मागणी मंगळवारपासून लावून धरण्याची भूमिका आम्ही सगळे आमदार घेणार आहोत. आणि आम्ही सगळेजण या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नम्रतेची विनंती करून ही मागणी मंजूर करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की भगवंताच्या कृपेनं या तिघांनाही सद्बुद्धी भगवंतांनी द्यावी आणि एक वेळचा शेतकऱ्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आणि त्याची मंगळवारपासून सुरुवात करतोय. आणि पूर्णपणे मी खात्रीनिशी सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने शासनाला निर्णय घ्यावाच लागणार. भाऊ, आपण सांगितलं की या ठिकाणी बाजारभाव जो हमी भाव आहे तर त्याचे काटे सीझन संपल्यानंतर न लागता सुरुवातीपासूनच लागावेत, म्हणजे शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. परंतु बऱ्याच वेळेस बिल उशिरा मिळतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अडचण असते. मग शेतकरी म्हणतो एक महिनाभर बिल मिळण्यासाठी उशीर लागतोय, तर आपण मग इकडे आहे त्या भावात विकू, तर बिल सुद्धा थोडीशी तात्काळ मिळावी. त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली की ज्या दिवशी तुम्ही काटे लावता, आता हे सगळं मी मग म्हणलं ना, झारीतले शुक्राचार्य काय
ह्याच्यावरती जर आता उदाहरण तुम्ही म्हणता की मला एखादं कुठलं मोठं पद नको, परंतु अशा एखाद्या कमिटीत किमान सल्ला द्यायला जरी मला त्या ठिकाणी काम लावलं तरी मी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकेल. मला कुठल्या पदाची किंवा मोठ्या कुठल्याही हाय फाय पदाची अपेक्षा नाही. मला ह्याच्यामध्ये जर कोणाला असं ढुसण्या द्यायला नीट ठेवलं तर शासनानं की राजेभाऊ ह्याच्यावरती लक्ष ठेव, मग मी कशी नीट करतोय बघा. मला बाकी कुठल्या पदाची तसल्या लालचीतला मी माणूस नाही. माझ्या तालुक्याचा विकास आणि शेतकऱ्याला कुठं अडचण कोण आणतंय हे मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणू शकलो तर मी फार मोठं पद मिळवलं असं मी या ठिकाणी मान्य करेन. आणि जे काही खरेदी केली एक 8-15 दिवसाच्या शेतकऱ्याला पैसे मिळावे अशा पद्धतीची व्यवस्था करावी ही पण मागणी त्या ठिकाणी मांडली. आणि कर्जमाफीचा आपण विषय घेतला की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं अनुदान तुमच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि आता कर्जमाफीचा विषय घेतला तर त्यामध्ये थकीत फक्त शेतकरी असतील की सरसगट सर्वांनाच असेल? आता थकीत वगैरे काही नाही, सगळा सरसगट. काय होतंय, थकीत शेतकऱ्यांचं माफ केलं की रेग्युलर भरणारा नाराज होतो. शेतकरी तर शेतकरी राजा आहे ना, सगळ्यांनाच एकदा. आता तुम्ही सगळ्यांचंच करताय, एकदा शेतकऱ्यांचं कल्याण एकदा होऊन जाऊ दे ना. काय बिघडलं कुणाचं? 8 लाख कोटी कर्ज झाले, आणखीन 2 लाख कोटी होईल, काय फरक पडणार आहे? काही फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही सगळी मागणी लावून धरणारा संपूर्ण सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी करा ही मागणी आमची जोर धरणारी आपण सगळेजण बघणार. भाऊ, हमी भावात सोयाबीन सारख्या पिकाला हवा आहे अशी पळवाट नसणार आहे ना? नाही, तो विषय कसा आहे की तो एक व्यापारातला प्रमुख एक अंग असलेला भाग आहे. आता त्याला कसं असतं, एक 10-11 पर्यंत हवा, जास्तीत 12 पर्यंत हवा ऍक्सेप्ट केली जाते. परंतु जर सोयाबीन पीक काढलं तर कमीत कमी 12 हवा असेपर्यंत वाळवण वगैरे करणं हे पण गरजेचं असते. आता काय होतं की काय कळलं, 30 पीक काढलं जाते बाजारात आलं 25-25 हवा असते, म्हणजे साधारण त्याचं वजन 8-10 किलोनं घटते. आणि ज्यावेळेस 12 हवेचं सोयाबीन जरी असलं आणि परत जर तुम्ही वजन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे एका क्विंटल जर सोयाबीन असेल तर नक्कीच 2-2, 3-3 किलो 12 हवा असताना सुद्धा 2-2 किलोची गाठी येते. त्याच्यामुळं त्याला काय मशिनरी आहे ती काय कोणी फसवत नसते. आणि शेतकऱ्यांना पण माहिती आहे की हवा किती. आणि सोयाबीनलाच नाही, सगळ्याच ह्याला आहे. हरभऱ्याला मॉइश्चर पाहिलं जाते, तुरीला पाहिलं जाते, उडदाला पाहिलं, सगळ्याच पिकामध्ये ते पाहिलं जाते. सोयाबीनला नाही. निर्यातीच्या धोरणावर तुमचं काय? हे जी आयात निर्यात आहे ना, आता उदाहरणार्थ एक केंद्राची कमिटी आहे, जेव्हा निर्यात बंद केली तर केंद्राची कमिटी आली, नाशिक शिर्डी आपल्या पट्ट्यामध्ये फिरू लागली. त्यावेळेस अशी चौकशी सुरू केली त्या कमिटीने. म्हणूनच म्हणलं की ज्यांना कळतंय ती माणसं ह्याच्यात असावी. ती एक केंद्र सरकारची कमिटी होती, ज्यांना कांद्यातलं काही माहिती नाही मला माहित नाही, परंतु कांद्याचं पीक कसं आहे, कांद्याचं पीक कसं आहे म्हणून विचारत होती. शेतकरी बांधवाला काय वाटलं आता ही काहीतरी नुकसान भरपाईचा वगैरे कशाचा तर विषय काही नाही. आता बोळा बिचारा आपला शेतकरी बांधव, ते त्याच्याकडनं कुणाकडनं पीक गेलंय, कुणाकडनं व्यापाऱ्याकडनं काही कमी जास्त माहिती पीक गेलंय अशा पद्धतीची माहिती त्यांच्यापर्यंत गेली. त्यांचा असा एक भाग झाला की पीक गेले म्हणल्यानंतर मग 4000 कांदा झाला तर कांदा 10,000 पर्यंत जातो काही अशी मनामध्ये त्यांनी दिलं रिपोर्टिंग तसं. आणि त्या गेलेला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या आधारे तो निर्णय झाला. तो निर्णय एवढा घातक झाला मी सुद्धा सांगतो. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊन असं, शेवटी विरोधक आणि सत्ताधारी हा जो विषय नाही. शेतकरी जर जिवंत राहिला आणि जागला तर सत्ता आणि विरोधक आहे, नाहीतर कुणालाच काही अर्थ नाही. तुमची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचं काम जे आज जी एवढा मोठा रोजगार वगैरे मिळतो तो शेतीतनच मिळतो रोजगार. नाहीतर एवढी मोठी इंडस्ट्री म्हणून आपण जवळपास पूर्वी 80% होता, आता 70% कृषी प्रधान देश आहे. त्याच्यामुळं त्या थोड्या चुकीच्या माहितीमुळे ती तसा निर्णय झाला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. आणि त्याच्यामुळेच आपण 350 रुपये पर क्विंटल अनुदान मिळावं, अनुदान 500 रुपये मिळावं अशी मागणी माझी होती. परंतु 350 रुपयाचं जाहीर झालं. त्या अनुदानाच्या बाबतीमध्ये पण लवकर प्रक्रिया सुरू होईल. आता या वर्षीच्या सीझन मध्ये तशी काही निर्यात बंदी होऊ नये, कारण आता खताची औषधाचे भाव जर बघितले आणि मजुरी जर बघितली आणि आता जो सततचा पाऊस झालेला आहे भाऊ या 1.5 महिन्यामध्ये, तर आपल्या परिसरामध्ये सततचा पाऊस खूप झालेला आहे. पिकं बऱ्यापैकी अशी पिवळी पडलेली आहेत आणि कांद्याची रोपं सुद्धा बऱ्यापैकी गेलेली आहेत.
तर यावेळेस जर तसं काही झालं तर शेतकरी खूप मोठा अडचणीत येईल. मी पाठीमागून सुद्धा सगळ्याला आपल्या माध्यमातून विनंती केली होती की आता शासनानं 1 रुपयावरती पीक विमा केला, बरोबर हे आपल्याला, आणि तुमच्या माध्यमातून मी हात जोडून आवाहन केलं की प्रत्येकाने फक्त पीक विमा फॉर्म भरा, एवढाच विषय. बाकी आता काय पैसे भरायचे का, तेवढं तरी करावं. आणि बाकी जशी जशी परिस्थिती कुठं निर्माण होईल त्या पद्धतीचे आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतलेलेच आहे. आता मी आणखीन थोडं फक्त परिस्थितीवर नजर ठेवून आहे, तर माहिती पण घेतो. कुठं काय जर तसं वाटलं तर मी स्वतः समक्ष त्या ठिकाणी पाहणीला जाईल. काय अडचण आली तर आपण तर कायमस्वरूपी पहिलेही शेतकऱ्याच्या पाठीशी होतो, आज ये आणि उद्या ये.